नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट्स पण नोंदवा. 40 उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात 7 तारखेला मतदान झालं. सकाळी 7ला सुरू झालेलं मतदान 11 वाजून गेल्यानंतर वाशी या कळंभूम परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघातील 5 मतदान केंद्रावर जे 2 EVM मशीनचं बॅलेट युनिट होतं ते योग्य प्रकारे म्हणजे क्रमानं लावलेलं नसल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर मग त्यावर त्याची तक्रार करण्यात आली आणि मग परत ते बॅलेट युनिट क्रमानं व्यवस्थित लावण्यात आलं. 7ला सुरू झालेलं मतदान हे सर्व करेपर्यंत जवळपास 4 तासात किती मतदान झालं होतं. मग ते मतदान जे अशिक्षित आणि वृद्ध किंवा हे असलेल्या मतदारांना मग त्या जे 2 क्रमांकावरची EVM मशीन होती ती 1 क्रमांकावर लावली गेली होती आणि 1 क्रमांकाची मशीन 2 क्रमांकावर. मग तिथं झालेलं मतदान आता त्याचं कसं काय म्हणजे कोणाला त्याचं नुकसान होईल 4 जूनलाच आपल्याला कळेल. मात्र इथं त्या मतदान केंद्रावरील कर्मचारी त्याचबरोबर जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतात यांनाही हे कळू नये ह्याचंच आश्चर्य वाटतं. मतदान केंद्रावर समजा मतदान अधिकाऱ्यांना क्रमाचं तसा लावून दिला तशी मशीन लावून देणार आहे, मग इथले झोनल ऑफिसर कोण, त्यांनी असं का केलं याची सुद्धा खोलवर जाऊन चौकशी झाली पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या नेत्यापुढं आपल्या उमेदवारापुढं जे पळापळ करून आपणच कसे तुमचे खंदे समर्थक आहोत हे दाखवतात, त्यांच्या ही चूक लक्षात का आली नाही का वरवरचं दाखवायचं आणि कामात मात्र हायगय करायची असाच त्यांच्याकडून हा प्रकार घडला आहे असंच म्हणावं लागतं. दुसरीकडे मतदारसंघात काही ठिकाणी कॅश फॉर वोट पण झाल्याचं पाहावयास म्हणजे चर्चा सगळीकडे सुरू आहे. आणि औसा विधानसभा मतदारसंघातील खरोसा येथे तर याबाबत प्रशासनानंच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं हे घडलं यावर हे शिक्कामोर्तबच म्हणावं लागेल. मग हे पैसे कोण वाटत होतं, कोणत्या उमेदवाराकडून हे चालू होतं की याचाही शोध घेतला गेला पाहिजे. ह्या 2 घटना तशा गंभीरच अशा आहेत आणि त्यामुळं लोकशाहीची जी ही लोकशाही आपल्या देशात आहे तिला सुदृढ करायचं का ती कमकुवत करायची यापैकी कोणतं धोरण आपण अवलंबतो याकडेही आपण आता लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मतदारसंघात काही ठिकाणी मतदान केंद्रावर ना मंडप होते ना पिण्याच्या पाण्याची पण सोय नव्हती. मग सर्वत्र जिल्हा निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं सांगितलेल्या सूचनाचं पालन का केलं गेलं नसेल हे सुद्धा तपासून पाहणं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं काम होतं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या एकूण याच्यावर वरून शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर यांनी मतदानाची टक्केवारी कमी होण्यात आणि इतर याबाबत प्रशासनाला दोषी ठरवत त्यांच्यावर आरोप केले आहेत आणि त्याबाबत तक्रारही केल्याची त्यांनी माहिती दिली. तर एकंदरीत या मतदानाची प्रक्रिया सगळी पार पडली आहे. मतदान होऊन पण आता जवळपास 4 दिवस झाले आहेत आणि आता प्रत्येक चौकात प्रत्येक बैठकीच्या ठिकाणी घराघरात मग कोण निवडून येणार काय होणार या चर्चेचा काठ्याकूट चालला आहे आणि हे पार 4 जूनपर्यंत चालूच राहणार आहे. मग कोण निवडून येणार यावर शर्ती लावेल, कोणी आपण कसं कोणाचं काम केलं हे अगदी उरबडवून सांगेल
आणि ते पुढच्याला ऐकून घेण्याशिवाय दुसरं मार्ग नसणार आहे. मतदान 63.88% झालं आहे, पण गतवेळीपेक्षा जवळपास 80,000च्या आसपास जास्तीचं पण मतदान झालं आहे. आणि हे जास्तीचं मतदान कोणाला पडेल, काय होईल यावरही लोकांच्या चर्चा सुरू असून या सर्वांची उत्तरं आता 4 जूनलाच मिळतील. इकडे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते पुढं जिथं 4था आणि 5व्या टप्प्यात मतदान होणार आहे तिकडं प्रचाराला गेलेली असल्यामुळं इथं आता त्यांच्याबरोबर चर्चा करण्याला कोणाला मिळणार नाही. आणि तिथला ज्यावेळेस 18 तारखेला 5व्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होईल त्यानंतर हे नेते मंडळी उमेदवार प्रमुख लढतीतले उमेदवार आपल्याला इथे दिसून येतील आणि मग त्यांच्याशी लोकांचा संपर्क पण होईल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.